नमो बुद्धाय. जय भीम. 6. बाह्यशुद्धी. देह प्रक्षालन पुरेसे नाही. एकदा तथागत श्रावस्ती येथे विहार करीत होते. संगाख नावाचा ब्राह्मणही तिथे राहत होता. तो स्नानावादी होता आणि जलप्रक्षालनाने तो स्वतःला शुद्ध करण्याच्या आचारांचे तो अवलंब करीत असे. रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभावच झाला होता. एकदा महास्थवीर आनंद सकाळच्या प्रहरी चिवर धारण करून अन्नदान पत्र आणि एक चिवर घेऊन श्रावस्तीत अन्नदान स्वीकृतीसाठी निघाले. श्रावस्तीत फिरून मिळवलेले अन्नदान ग्रहण केल्यावर ते तथागतांच्या बाजूला अभिवादन करून बसले आणि म्हणाले, तथागत, ह्या श्रावस्तीत संघाख नावाचा स्नानवादी ब्राह्मण असून स्नानाने स्वतःला शुद्ध बनवण्याच्या कर्मात तो मग्न असतो. रात्रंदिवस स्नानांपलीकडे त्याला काही दिसत नाही. तथागतांनी करुणा करून त्या संघाख ब्राह्मणांची भेट घेतली तर बरे होईल. तथागतांनी आपल्या मौनाने त्याला संमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी सकाळी तथागत चिवर परिधान करून व एक चिवर आणि अन्नपात्र हाती घेऊन त्या संघाख ब्राह्मणाच्या घराकडे निघाले. तेथे जाऊन तथागत आसनावर बसले. संघाख ब्राह्मण तथागतांजवळ आला. त्याने स्वागत केले आणि कुशल प्रश्न झाल्यावर बाजूला बसला. तो स्थानापन्न झाल्यावर तथागताने त्याला विचारले, ब्राह्मणा, लोक म्हणतात तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनवण्याचा प्रयत्न करीत आहेस. हे खरे आहे का? श्रमण गौतम, हे सर्व खरे आहे. मग हे ब्राह्मणा, हे स्नान व्रत धरून तू काय मिळवणार आहेस? गौतमा, हे व्रत अशासाठी आहे, दिवसा जे काही पाप मी करतो त्याचं संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा रीतीने माझ्या या स्नानवृत्ताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करत आहे. तथागत म्हणाले, धर्म हा एक सरोवर आहे. ते सरोवर स्वच्छ व निर्मल आहे. जे या सरोवरात स्नान करतात ते सर्व धर्मज्ञ आणि सर्वांग शुद्ध होऊन पवित्राला जातात. यावर तो संघाख ब्राह्मण म्हणाला, वा, छान. श्रमण गौतम, मला आपला शरणागत उपासक करा. आजपासून मरेपर्यंत मी आपलाच आश्रय करणार. 7. कुशल मंगल. पवित्र जीवन म्हणजे काय? एकदा चारिका करीत असताना आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून तथागत बुद्धांनी पुढील प्रवचन केले. भिक्खूंनो, पवित्र जीवन हे लोकांना फसविण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव राहावे यासाठी जगायचे नसते. भिक्खू हो शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी, कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यापासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगावायचे असते. सामाजिक व राजकीय प्रश्नांवरील प्रवचने. 1. राजकृपेवर अवलंबून राहू नका. एकदा तथागत राजगृह येथील बळवनात कलंदक निवासात विहार करीत होते. त्यावेळी तथागतांविरुद्ध उलटलेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता. सकाळ संध्याकाळ 500 गाड्यातून अन्नपात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोषित होता. तेव्हा काही भिक्खू तथागतांसमोर आले आणि अभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी तथागतांना देवदत्तासंबंधीची वार्ता सांगितली. तेव्हा तथागत भिक्खूंना म्हणाले, राजाकडून कृपेची, खुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा करू नये. जोपर्यंत अजातशत्रूवाल्या देवदत्ताला सकाळ संध्याकाळ 500 गाड्यात अन्नपात्रे भरून अन्न पुरवित आहे, तोपर्यंत देवदत्ताची अधोगतीच होत राहणार. सन्मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल. भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज तुरडून थापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो, त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीलाच जात राहणार, त्याची सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची खुशामत, कृपा, त्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहे. सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याच्या मार्गातील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहेत. म्हणून भिक्खूंनो, तुम्ही स्वतःला हे शिकवले पाहिजे की आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत यांचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्यांचा निषेध करू, आणि त्यांचा वर्षाव होऊ लागला तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही, प्रभुत्व मिळवू देणार नाही, त्याच्या लालसेने आम्हाला राजाचे दास बनवू देणार नाही. 2.
जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते. एकदा भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले, भिक्खू हो, जोपर्यंत राजा हा धर्मशील नाही तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी धर्मशील होऊ शकत नाही. प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थही अधार्मिक होतात. ब्राह्मण आणि गृहस्थ हे धर्मरहित असल्यावर नगरवासी आणि ग्रामवासी हे धर्मरहित होतात. परंतु जेव्हा राजे धार्मिक असतात तेव्हा हे भिक्खूंनो त्याचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक होतात. जेव्हा राजे आणि त्याचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थही धार्मिक होतात. जेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासीही धार्मिक होतात. गुरांचा तांडा नदी ओलांडत असताना त्यांच्याकडील वयोवृद्ध असलेला वृक्ष चुकला की त्याच्या मागून येणारे सर्व पुढेही चुकतात. त्याप्रमाणेच माणसामध्येही ज्याला प्रमुख मानतात तो वाम मार्गाने जाऊ लागला तर इतर जनही त्याच मार्गाने अवलंब करतात. त्याप्रमाणेच राजाने कुमार्ग धरला तर सर्व राजाला हानी पोचते. गुरे नदी ओलांडत असताना जर मुख्य वृक्ष सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा त्याच सरळ मार्गाने जातो. याप्रमाणे जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राजे चांगले असतील तर सारे राज्य सुखाने राहते. 3. राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. एकदा तथागत राजगृह येथील गृधकुटावर विहार करीत होते. त्यावेळी वैदेही पुत्र मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वतःशीच म्हणाला, हे वज्जीकुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करेन. म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान वसक्कर नावाचा ब्राह्मण याला बोलवून तो म्हणाला, हे ब्राह्मणा, तथागतांकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे तथागतांचे पायवंदन करून त्यांना विचार, आपली प्रकृती ठीक आहे ना? आपण स्वस्थ, सुख आणि आरोग्य उपभोगीत आहात ना? नंतर तथागतांना सांग की मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे. वज्जीकुल कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्यांचा पुरेपूर नाश करण्याचा त्यांचा विचार आहे. अजातशत्रू पुढे म्हणाला, तथागत हे काही पुढले भविष्य होईल ते सांगतील ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्द मला निवेदन कर, कारण तथागत बुद्ध कधीही खोटे बोलत नसतात. राजाचे शब्द ऐकून तो ब्राह्मण वसक्कर म्हणाला, ठीक आहे, आणि अनेक उत्कृष्ट रथ सोडून तो गृधकुटाकडे निघाला. येथे पोहोचल्यावर तथागतांना कुशल प्रश्न विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे राजाचा संदेश त्याने निवेदन केला. त्यावेळी स्थविरानंद तथागतांच्या मागे उभे होते. तथागत आनंदाना म्हणाले, आनंद, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय? आनंदाने उत्तर दिले, होय तथागत, मी ऐकले आहे. यावर तथागत पुढे म्हणाले, आनंद, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवित असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाही. उलट त्यांची भरभराट होत राहील. आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपली उद्दिष्ट कार्य करतात, जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाही, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्वसामान्यता मिळाली आहे हे वृक्ष समजत नाहीत आणि कथेकाळी वज्जीकुलाने जे नियम केले आहेत त्या नियम परंपरेने आचरण करतात. जोपर्यंत ते वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्लामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात, जोपर्यंत आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवीत नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर त्याचे अपहरण करीत नाहीत, जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्याचे परिपालन करतात, तोपर्यंत हे आनंदा वज्जी कुळाची अधोगती होणार नाही. उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही. सारांश, जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर, लोकशाहीवर विश्वास ठेवतील, प्रजातंत्राप्रमाणे आचरण करतील, तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही, असे तथागतांनी स्पष्ट केले. नंतर तथागत वसक्कराला उद्देशून म्हणाले, हे ब्राह्मणा, तथागतांनी वैशाली येथे वज्जी कुळात राहत असताना वज्जींच्या कल्याणास या वरील अटी आवश्यक आहेत हे त्यांना शिकवले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तर मग वज्जी जोपर्यंत ह्या वहिवाटाचे परिपालन करीत आहेत
तोपर्यंत त्यांचे अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिंगत होणार असे आम्ही मानायचे. तर हे गौतमा, मगध राजाला वज्जेचा पाडा करता येणार नाही असे तुझे म्हणणे दिसते. असे बोलून वसक्कर उठून राजगृह येथे आपल्या राजाला तथागतांचे शब्द सांगायला निघून गेला. 4. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. एकदा मगध राजा अजातशत्रू याने आपले अश्वदळ पायदळ गोळा करून पसे नदी राजाच्या काशी विभागावर स्वारी केली. पसे नदी ही स्वारीच्या वृत्तांत ऐकून घोडदळ पायदळाचे सैन्य जमावले आणि तो अजातशत्रूला तोंड द्यावयास निघाला. त्या दोन्ही सैन्यांचे युद्ध झाले. अजातशत्रूने राजा पसे नदीचा पराभव केला आणि पसे नदी शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला. श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू अन्न स्वीकृती करून परत आले आणि त्यांनी तथागतांना त्या दोन राजांचे युद्ध आणि पसी नदीचे माघार यासंबंधीचे वृत्त सांगितले. तथागत म्हणाले, भिक्खू हो, मगध राजा अजातशत्रू म्हणजे जगातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे. उलट राजा पसे नदी हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे. सध्या तरी पसे नदी राजाला पराभूत मनुष्य म्हणून दुःखात रात्र काढावी लागणार आहे. विजयातून द्वेष जन्मास येतो, जिताला दुःखात काळ कंठावा लागतो. परंतु जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे तो सुखात राहतो, कारण अशा माणसाच्या गावी जय आणि पराजय याची वार्ताच नसते. पुन्हा असे घडले की त्या दोन राजांचे पुन्हा युद्ध जमले, परंतु त्या युद्धात कुशल राजा पसे नदी याने अजातशत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडले. तेव्हा राजा पसे नदीने स्वतःशी विचार केला की मी ह्याच्या वाटेस गेलो नसतानाही हा राजा माझ्या पुतण्या असूनही मला त्रास देतो. आता मी त्याचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ आपल्या जीवानिशी सोडून दिले तर. आणि त्याप्रमाणे पसे नदी राजाने केले. श्रावस्तीमध्ये चारिका करून परतलेल्या भिक्खूंनी ही वार्ता तथागतांच्या कानी घातली. त्यावर तथागत म्हणाले, माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो, परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची इच्छा करतो. जोपर्यंत पापाचे फळ पक्व झाले नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते, मला पाहिजे ती सुवर्ण संधी आता येणार. परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केलेल्या पापाबद्दल भय वाटू लागतो. हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच. जेत्याला जिंकणारा कोणीतरी निपजतो. निंदकाला निंदक सापडतो. अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वतः लुटलो जाण्याची वेळ येते. 5. शांती स्थापन करणाऱ्या युद्ध विजेत्याची कर्तव्य. जेव्हा जेता युद्ध जिंकतो व शांतता मिळवतो त्यावेळी जितावर गुलामगिरी लादण्याचा नसला तरी त्याची अधिकाधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो. या विषयावर बुद्धाचे मत अगदी वेगळे आहे. बुद्धांच्या मते शांती स्थापन करणे याला काही अर्थ असेल तर जेत्याने जित्याच्या शांततेच्या काळाच्या जित्याच्या कल्याणासाठी उपयोग करणे हे त्याचे कर्तव्य ठरते. ह्या विषयावर बुद्धाने भिक्खूंना उद्देशून असे म्हटले आहे, युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या ऋतूच्या अन्नग्रहणपूर्व वाणी, उद्धटपणा विरहित दयाळू वृत्ती ह्या गुणांचा आविष्कार केला पाहिजे. आपण कोणी आडदंड आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत. इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे, वायफळ बडबड न करणारे, हाव धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत असे आपल्या वर्तणुकीने सिद्ध केले पाहिजे. लोक शाप देतील असे क्षुद्र आणि नीच वर्तन करून त्याने आपल्याला कमीपणा आणू नये. सर्व प्राणी मात्रांना सुख समृद्ध आणि शांतता लाभो. सबळ, दुर्बळ, लहान, मोठे प्राणी मात्र शांततेचा सदैव उपभोग घेत राहो. दृश्य, अदृश्य, जवळचे, दूरचे, जात आणि अजात जीव शांतीचा उपभोग घेवत अशी वृत्ती ज्याने राखली पाहिजे. कोणालाही आपल्या बांधवांचे खुशामत करण्याची अथवा त्यांचा उपमर्द करण्याची आणि कोणाला तुरुंगात डांबविण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी जिताने येऊ देऊ नये. ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक मुलाला इजा पोहोचू नये म्हणून जपते, त्याप्रमाणे जेताने सर्व जीव मात्रासंबंधी विवेक धरावा. विश्वातील वरच्या, खालच्या, भोवतालच्या साऱ्या देशांच्या प्राणी मात्रांवर अंतःकरणपूर्वक मंगल मैत्री करावी. त्याच्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्श होऊ देऊ नये. कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतःकरणात शत्रुत्व भावना निर्माण होईल असे काही कृत्य करू नये.
म्हणजे तुम्ही उभे असताना, चालत असताना, बसताना, उठताना आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करीत राहा, मंगल, मैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षा या सर्वश्रेष्ठ भावनांमध्ये विहारत राहा. नमो बुद्धाय. जय भीम.